शिर्डीमधील बहुचर्चित जमीन खरेदीच्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली। फिर्यादी गोंदकर यांची जमीन खरेदी करण्यासाठी अशोक खरातचा पूर्वाश्रमीचा सीए ललित पोफळे आणि त्याच्या भावानं पैसे दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली। ज्या बँक खात्यातून व्यवहार झाला त्या खात्यात पोफळे बंधूंनी रक्कम जमा केल्याचं शिर्डी पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे। ललित पोफळेनं जमीन खरेदीसाठी पैसे दिले होते अशी देखील सूत्रांची माहिती आहे। पोफळे बंधूंनी रक्कम भरलेली होती जमीन खरेदीसाठी अशी देखील आता सूत्रांची माहिती आहे। शिर्डीमधील जमीन खरेदीच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे। पोफळेनं जमीन खरेदी करायला पैसे दिले होते अशी देखील आता सूत्रांची माहिती समोर येते आहे। पोफळे बंधूंनी जमीन खरेदीसाठीची रक्कम भरलेली होती अशी सूत्रांची माहिती आहे। आणि या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूया। समोर आलेला आहे फिर्यादी गोंदकर यांची जमीन घेण्यासाठी अशोक खरात याचा पूर्वाश्रमीचा सीए ललित पोफळे व त्याच्या भावाने पैसे दिल्याचं शिर्डी पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। ज्या बँक खात्यातून हा सगळा व्यवहार करण्यात आला त्या खात्यात पोफळे बंधूंनी पैसे दिल्याचं शिर्डी पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। आणि काही दिवसापूर्वी पोफळे याने अशोक खरात विरोधात नाशिक पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असली तरी आता शिर्डी जमीन खरेदीसाठी एवढे पैसे पोफळे बंधूंनी कुठून आणले याचा तपास आता शिर्डी पोलीस करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जवळपास शिर्डीतील जमिनीचा 5.25 कोटींचा हा व्यवहार झालेला होता आणि त्यासाठी पोफळे बंधूंनी खरात यांच्या खात्यावर 5.5 कोटी रुपये टाकल्याची जी माहिती आहे ती पोलीस तपासामध्ये समोर आलेली आहे। याबाबत संपूर्ण अशोक खराताच्या खात्यावर हे पैसे कुठून आले याची माहिती अशोक खरातने शिर्डी पोलिसांना दिलेली आहे। त्यामुळे आता पोफळे बंधूंची देखील शिर्डी पोलीस चौकशी करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अशोक खरात याची आज पोलीस कोठडी संपते आहे। त्याला 9 मे पर्यंत म्हणजे आजपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला होता। त्याची देखील चौकशी देखील एकीकडे सुरू होती। त्यामुळे आता काही वेळात शिर्डी पोलीस या भोंदू खरातला न्यायालयामध्ये हजर करणार आहेत आणि न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आता न्यायालय पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडी देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।